वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागातून इंजिनिअरिंगचं शिक्षण घेतलेल्या अरुण कुमार साबळे यांनी नोकरीच्या मागे न लागता स्वतःचा उद्योग उभारून यशस्वी उद्योजक म्हणून ओळख निर्माण केली। मालेगावपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर डव नजीक चाकातीर्थ परिसरात त्यांनी 1.5 एकर जागेत आदित्यराज बॉटल प्लांट सुरू केलाय। महाराष्ट्राबाहेरून अत्याधुनिक मशीन आणून येथे बॉटल निर्मितीचा उद्योग उभारण्यात आलाय। दररोज सुमारे 5000 बॉटलची मागणी या प्लांटमधून पूर्ण केली जाते, तर या उद्योगातून मोठ्या प्रमाणात आर्थिक उत्पन्न मिळते। त्यांच्या यशामध्ये पत्नीचाही मोलाचा साथ लाभल्याचं सांगितलं जातंय। ग्रामीण भागातील सुशिक्षित युवकांनी रोजगार शोधण्यापेक्षा उद्योग क्षेत्रात पुढे यावं असा संदेश या यशोगाथेतून दिला जातोय। सविस्तर माहिती घेतली आहे वाशिम जिल्हा प्रतिनिधी भास्कर गुडदे यांनी। तर आपण हे जाणून घेऊया की एखाद्या यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे त्यांची धर्मपत्नी असते आणि कुठलाही काम जर तुम्हाला पूर्णत्वास नेण्यासाठी धर्मपत्नीचं सहकार्य लाभलं नाही तर पाहिजे त्याप्रमाणे यशस्वी माणूस होऊ शकत नाही। मी ताईंना हे विचारतो की आपण हा प्रकल्प सुरू करण्यासाठी साहेबांना कशा प्रकारची आपण मदत केली? मदत त्यांची म्हणजे सर्व मेहनत तर त्यांनीच घेतली, फक्त त्यांनी त्या पाठीशी होती। दिवस रात्र तिकडे कुठे जायचं असलं तर मी त्यांच्यासोबतच होती आणि जे काय ते आम्ही दोघं मिळून तयार केलं। मला सांगा साहेब, या प्रकल्पाला एकूण खर्च किती आला असेल? प्रकल्प तसा बराच जास्त खर्च आलेला आहे, कारण करता बरं, आपण हा प्रकल्प सुरू करण्यासाठी काही गव्हर्नमेंटचं फायनान्स किंवा गव्हर्नमेंटची स्कीममधून काही घेतलं आहे का? नाही, प्रयत्न केले होते पण नाही घेतले। साबळे साहेबांनी हा प्रकल्प उभा करण्यासाठी शासनाच्या विविध योजनेतून आपल्याला लाभ मिळावा किंवा प्रकल्पासाठी मदत व्हावी अशा पद्धतीचा प्रयत्न केला होता, परंतु शासन स्तरावर कुठल्याही प्रकारच्या बँकेने किंवा शासनाच्या कुठल्या कार्यालयाने यांना सहकार्य केलं नाही। हे कुठल्याही प्रकारचं खचून न जाता त्यांनी स्वतः हा सगळा निधी उभा केला आणि त्यांच्या संकल्पनेतून हा आदिराज बॉटलिंग प्लॅन्ट या ठिकाणी सुरू केलेला आहे। येणाऱ्या काळामध्ये या बॉटलिंग प्लॅन्टमधून ठिकठिकाणी जे काही बॉटलिंग लागणार आहेत, जसं सध्या आपल्याकडे बॉटलिंग प्लॅन्ट वाशिम जिल्ह्यामध्ये सध्या तरी कोणाचा नाही आहे, तरी बाहेर जिल्ह्यातून आपण बॉटलिंगची पार्सल मागतो किंवा बॉटलिंगची खरेदी करतो। येणाऱ्या काळामध्ये आपल्याच जिल्ह्यामध्ये आपल्याच तालुक्यामध्ये ह्या आपल्याला उपलब्ध होणार आहेत आणि अशा गुणवंत उद्योजकाची या ठिकाणी आपण यशोगाथा, प्रेरणा यशोगाथा या ठिकाणी आपण भेट देऊन ऐकलेली आहे। येणाऱ्या काळामध्ये यांना भरभरून शुभेच्छा मिळो आणि त्यांच्या उद्योगाला यश प्राप्ती होईल अशी या ठिकाणी मी न्यूज मराठी 24/7 करून त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो। धन्यवाद। यवतमाळ जिल्ह्यातील घाटंजी येथे महसूल विभाग आणि नगर परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर उत्साहात पार पडले। शिबिरांमध्ये नागरिकांच्या विविध समस्या सोडवून अनेक शासकीय सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात आल्या। या शिबिरात उत्पन्न प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, रहिवासी दाखले, फेरफार, वारस नोंद तसेच कृषी, आरोग्य आणि जमीन विषयक मार्गदर्शन देण्यात आले। अनेक प्रलंबित प्रकरणे जागेवरच निकाली काढण्यात आल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले। यावेळी शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांना देण्यात आली। तसेच सातत्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था यांच्या वतीने गरजू विद्यार्थ्यांना नोटबुक, पेन आणि शालेय साहित्याचं वाटप करण्यात आले। ग्रामीण भागातील नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ सहज मिळावा आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे हा या उपक्रमामागील उद्देश असल्याचं आयोजकांनी सांगितलंय। याबाबत अधिक माहिती दिली आहे घाटंजी प्रतिनिधी निलेश कुरमेलकर यांनी। न्यूज मराठी 24/7 मधून यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी आज इथं आलेले आमदार श्री राजूभाऊ तोडसमाले यांच्याकडून आजच्या जे शिबिराची प्रतिक्रिया विचारू। सर, आजचा जो शिबिर आहे याच्याबद्दल तुमची प्रतिक्रिया द्या। आज घाटंजी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान या ठिकाणी संपन्न होत आहे। केवळ घाटंजीतच नाही तर राज्यातल्या अनेक शहरांमध्ये अनेक ठिकाणी आपण छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आपण या ठिकाणी घेत आहे। यामागचा प्रमुख उद्देश शासनाचा, राज्य शासनाचा हा आहे की आता आपण मागे 1.5 महिन्याच्या आधी
ग्रामीण भागातल्या मंडळामध्ये घेतलं. जसं घोटीला घेतलं, पारव्याला घेतलं, शिवनीला घेतलं, पारडीला घेतलं, तसंच आपण आता इथे शहरातलं घेतलं. तर हे घेण्यामागचा उद्देश आहे की गोरगरीब जी जनता आहे या जनतेला तहसील कार्यालयामध्ये, पंचायत समितीमध्ये, वन विभागामध्ये, कुठल्याही ऑफिसमध्ये जाऊन त्या ठिकाणी 10 कागदं जमा करण्यापेक्षा एकाच ठिकाणी एक खिडकी योजनेसारखं या ठिकाणी बसलेले आमचे ग्रामसेवक असेल, पटवारी असेल, नंतर विस्तार अधिकारी असेल, फॉरेस्टचे अधिकारी असेल, वैद्यकीय अधिकारी असेल, ST महामंडळाचे असेल, बचत गटाचे असेल, यासारख्या ज्या विभागातले सगळेच्या सगळे लोक या ठिकाणी आलेले आहे. आणि या ठिकाणाहूनच या शिबिराच्या माध्यमातून अधिवास सर्टिफिकेट असेल, निराधाराचं असेल, ST महामंडळाचं असेल, किंवा अतिक्रमणाचा प्रश्न असेल, किंवा घरकुलचा प्रश्न असेल, यासारख्या अनेक समस्यांचं निराकरण करण्याचं काम या शिबिराच्या माध्यमातून होत आहे. आणि म्हणून या शिबिराला आलेल्या सर्व लोकांचं काम तर बघू शकता आपण एक संस्थेकडे आलेलो आहोत आणि संस्थेच्या मार्फत विद्यार्थ्यांना इथं पुस्तकं, स्कूल बुक वगैरे देण्यात येणार आहे. तर हे संस्था कोणती आहे आणि कोणाची संस्था आहे तर आपण मॅडम संग विचारू. मॅडम तुमचं नाव काय? नमस्कार, माझं नाव मिनल नगराडे आहे आणि माझी संस्थेचं नाव आहे सातत्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था जालना. आणि आम्ही ज्या विद्यार्थ्यांना आई वडील नाही आहे अशा विद्यार्थ्यांना स्कूल बॅग आणि पुस्तकं वाटप करत असतो. आता ज्यांना वडील नाही त्यांना आम्ही बुक्स वाटप करतो आणि ज्यांना आई वडील नाही त्यांना बुक्स आणि स्कूल बॅग दोन्ही वाटप करत असतो. बघू शकता आपल्याकडे घाटांचे मंडळ अधिकारी राऊत सर आहे. तर त्याच्या हाताने ह्या मुलाला बुक आणि पुस्तकं देण्यात येणार आहेत. तर सर ह्या मुलांना द्या. तर सर हे जे NGO आहे तर या NGO बद्दल तुमचं काय मत आहे सर? की या गरीब मुलांसाठी खूप अतिशय चांगले कामं करत आहे, दप्तर बुक वाटत आहे. तर अशा NGO बद्दल तुमचं काय मत आहे? या NGOचे जे प्रसन्नजीत अंबोरे म्हणून आहे, हे जे राजस्व छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान आहे, या अभियानच्या अगोदर आमची भेट झाली आणि त्यांनी आम्हाला सांगितलं का आमचा स्टॉल राजस्व अभियानमध्ये शिबिरामध्ये राहू द्या. आम्ही या ठिकाणी जे गरीब होतकरू मुलं आहेत त्या मुलांना वही पुस्तके देणार आहोत. मग त्याच्यानंतर आमच्या माननीय तहसीलदार सरांसोबत त्यांचं बोलणं झालं आहे आणि आज त्यांनी इथे त्यांच्या संस्थेचा स्टॉल लावला आहे आणि संस्थेच्या स्टॉलच्या माध्यमातून गरीब विद्यार्थ्यांना वह्या आणि पुस्तकाचं वाटप करत आहे. अतिशय चांगली गोष्ट आहे. संस्थेचं मी अभिस्त चिंतन करतो आणि त्यांनी त्यांचा उपक्रम पुढे याच्यापुढे मोठ्या प्रमाणात वाढवा अशी सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. धन्यवाद सर. तर मॅडम तुमचे जे सर आहे इथले अंबोरे सर तर ते नाही आहे की इथं अवेलेबल? बरं चला ठीक आहे. तर तुझं नाव काय गं? गायत्री. तर तुला हे जे दिलं तर कसं वाटतं तुला? चांगलं वाटतं. तर ह्या सरांचं काय म्हणशील या सरांसाठी? अरुण भिसे, नायब तहसीलदार. द्या सर त्या मुलीला. तर सर जे हे संस्था आहे सर, तर ही संस्था अशी मोफत बुक दप्तर जे देत आहे तर अशा संस्थेबद्दल तुमचं काय मत आहे जे गरीब मुलांसाठी लाभ आणि गरीब मुलासाठी चांगलं आहे नाही, म्हणजे त्यांना पुढं शिक्षण घेण्यासाठी. तर अशा संस्थे तर सर हा जे शिबिर आहे हा तुमचं आखरीचं शिबिर आहे समजायचं 6 शिबिर झालेलं आहे. तर आता हे 7वं जे शिबिर झालेलं आहे आणि जे 6 झालेले आहे याच्यामध्ये आजच्या शिबिरामध्ये काय फरक वाटतं तुम्हाला? आज हा आपला शेवटचा 7वा शिबिर आहे. याआधी 6 मंडळामध्ये सुद्धा शिबिर झाला आहे. त्या शिबिराच्या याच्यामध्ये खरोखर हा शिबिर एकदम चांगलं झालेला आहे. भरपूर लोकांची उपस्थिती आहे आणि इथं स्टॉल जे लागलेले आहे त्यांच्याकडून सर्वांना जे इथून लाभ देण्यात येतात ते लाभचं सुद्धा देणं चालू आहे. आणि चांगलंच म्हणजे 7 शिबिरामध्ये 7वं शिबिर चांगलं झालेलं आहे. खूप उत्सुकता आहे, लोकंसुद्धा भरपूर आलेले आहे. या मंडळामध्ये त्यांनी प्रचारसुद्धा भरपूर केला होता, त्याच्यामुळे लोकांची उपस्थिती जास्त आहे आणि चांगलं 100% यशस्वी झालं असं मला वाटतं. तुम्ही इथं कोण्या कामासाठी आले होते? हे आधार अपडेट. तर तुमचं आधार अपडेटचं काम झालं ना? हो झालं. या शिबिरात झालं का? हो शिबिर. चला ठीक आहे. नाव काय तुमचं? मंगला देवानंद मडावी, कुठले आहे तुम्ही? बिलायचा. अच्छा. तुम्ही ह्या शिबिरात आलं, तुमचं काम 10 मिनिटांमध्ये झालं तर तुमचं मन समाधान आहे का या हो 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 या शिबिराबद्दल? हो हो काय म्हणणं आहे मग या शिबिराबद्दल तुमचं? बरं आहे. की आज तुमचं 10 मिनिटांमध्ये जे तुमचं 8-10 दिवस तुमचं काम नव्हतं होत ते तुमचं अर्ध्या घंट्यात म्हणा झालं. हो झालं तर मग काय पावाजी तुमचं नाव काय? गजबे महाराज.
संजय मारुती कसबे. तर तुम्ही या शिबिरामध्ये ह्या जे रुग्ण टेबलवर आले आहे तर काय तपासणीसाठी आले? मी आता बी पी तपासणी करत आहो. तर ह्या टेबलवरून तुमचं मन समाधान झालं का? हो हो झालं, तुमच्या मनासारखं सगळं होतं का? हो हो. चला ठीक.